मार्गावर आहे हे त्यांना समजलं. मोगल फौजेला हुलकावणी देऊन दौडत असताना देहू गावामध्ये पोहोचले. तिथे एका मंदिरात तुकोबारायांचं विठ्ठल नाम संकीर्तन चालू होतं. सर्व भाविक विठू नामाच्या गजरात तल्लीन झाले होते. शिवाजी महाराज त्या मंदिरात आणि शिवाजी महाराजांची चौकशी केली. तेव्हा तुकोबाराय त्यांना म्हणाले, हे पहा, मंदिर ही काही लपण्याची जागा नाही. उलट कुठल्याही प्रार्थनास्थळी उजळ माथ्यानं परमेश्वराची आराधना होते. आणि शिवाजी महाराज तर ईश्वरी देणं लाभलेला आमचा राजा. देवाचा अंश जसा प्रत्येक प्राणी मात्रात आहे तसाच शिवाजी महाराजांचा अंश देखील प्रत्येक भक्तगणात आहे. आपण नीट निरखून पहा, इथे तुम्हाला प्रत्येक जण शिवाजी महाराजच दिसेल. आणि काय आश्चर्य, मोगलांना प्रत्येक भक्त शिवाजी महाराजांच्या रूपात. मोगल फौजेला संभ्रम झाला आणि तिथून त्यांनी काढता पाय घेतला. विठ्ठलानं हा चमत्कारच घडवला. शिवबा तुकोबारायांना म्हणाले, तुकोबाराय, आपल्या पराकोटीच्या विठ्ठल भक्तीमुळे श्री विठ्ठलाच्या या चमत्कारामुळे आम्ही जीवन दिले. आमचा दंडवत स्वीकार करा. महाराज, आपण गोब्राह्मण प्रतिपालक, क्षत्रिय कुलवतांचा, प्रजाहित दक्ष श्रीमान योगी आहात. उलट आमचा मुद्रा आपण स्वीकारावा. महाराज, नाही तुकोबाराय, आपल्या योग साधनेने अध्यात्म संस्काराने आपण जगद्गुरु झाला. मी आपली काय सेवा करू? जयाची द्वारी सोनियाचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. करील ते काय नोहे महाराज, परी पाहे बीज शुद्ध अंगी. परी पाहे बीज शुद्ध अंगी. जयाने घातली मुक्ती गवादी, मिळविली मानली वैष्णवांची. तुका म्हणे तेथे सुखा काय म्हणे, राहे समाधान चित्ताची. महाराज, सामान्य जनांना यथाशक्ती जीवनाचं ज्ञान वाटणारा मी पामर, आणि आपण तर सामान्य जनांचं रक्षण करू, त्यांना अभय देणारे राज्यकर्ते आहात. ईश्वरी संकेताप्रमाणे आपण हिंदवी स्वराज्याची स्थापना